कंधार सारख्या शहरामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी इतकं छान कुटुंब आहे. तर मला वाटतं की हा दुवा लेखनाचा वाचनाचा जो वारसा आहे तो सकाळ प्रकाशन आणि गोरे कुटुंब नक्कीच आम्ही पुढे नेऊ. आणि फार असं थोडंफार बोलणार नाही, पण हे पुस्तक लोकांपर्यंत जाण्यासाठी आपण ऑडिओ म्हणजे काय म्हणतात ई बुकच्या माध्यमातून आपण ते हे करणार आहोत. तसंच पेपर बॅगच्या माध्यमातून पुस्तक वेगवेगळ्या पातळ्यांवर ते पुस्तक पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत. पुस्तक निर्मितीच्या मागे खूप गोष्टी असतात, खूप बारीक बारीक गोष्टी असतात. मग त्यामध्ये आमची सारण मजकूरची टीम असू दे किंवा मुखपृष्ठ करणारे असू दे, पुस्तकाचा लेआउट असू दे, पुस्तकाचं एडिटिंग म्हणजे संपादन असू दे. तर लेखक जेव्हा लिहितो त्याच्यानंतर त्याच्या मागं ज्या काही क्रिया असतात त्या खूप महत्वाच्या असतात. तर माझी जी सेल्स टीम आहे जी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते ते आज सगळे इथे उपलब्ध नाहीयेत किंवा आलेले नाहीयेत, पण त्यांची प्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे की ह्या सगळ्यांचं जे काही काम आहे की एडिटिंग, प्रूफिंग, लेआउट, कव्हर डिझायनिंग किंवा प्रिंटिंग आणि डिस्ट्रीब्युशन, तर ह्यामध्ये ही सगळी माणसं आज राबतायत. तर त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. तसंच कंधारमध्ये गोरे सरांच्या कुटुंबाने मला बोलवलं, माझ्या कुटुंबाला बोलवलं आणि माझा यथोचित सन्मान केला, त्याबद्दलही मी मनापासून आभार मानते. पुस्तक जरूर आज त्यांच्या अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त पुस्तक सर तुम्हाला भेट देणार आहे. म्हणजे पुस्तक विकत घ्या असं मी आज म्हणणार नाही, कारण की आज गोष्ट माणसाची हे पुस्तक तुम्हाला भेट दिलं जाईल. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त तुम्हीही वाचावं आणि इतरांना पुस्तक हे विकत घेण्यासाठी रेकमेंड करावं. आणि शांता शेळकेंचे 2 वाक्य आहेत, म्हणजे 2 कवितांच्या ओळी आहेत की ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, नव्या युगाचं जे काही हे देणं आहे तर हे आपण असंच द्यावं आणि पुढच्या पिढीनं लिहितं, वाचतं, बोलतं व्हावं, ह्यासाठी आजचा कार्यक्रम आहे. तर आजचे उत्सव मूर्ती बियू गोरे आणि त्यांच्या कुटुंबाला मी मनापासून धन्यवाद देते आणि सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करते. धन्यवाद.